जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी धडक कारवाई केली। राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे गांजा विक्री करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला। पोलीस अंमलदार युवराज पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मोहन कृष्णात वाडकर वय वर्ष 61 राहणार मगदुम गल्ली राशिवडे तालुका राधानगरी हा ॲपे मालवाहतूक रिक्षातून गांजाची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार राशिवडे ते परिते रस्त्यावर पाटील पोल्ट्री फार्म जवळ सापळा रचून छापा टाकण्यात आला। छाप्यात संशयिताकडून गांजा, मोबाईल, हँडसेट आणि ॲपे मालवाहतूक रिक्षा असा सुमारे 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत त्याने परिसरातील गावांमध्ये गांजाची विक्री करत असल्याची कबुली दिली। या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात NDPCS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर व्ही धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुजान चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली।